नमस्कार मित्रांनो, आपण फेज इक्विलिब्रियम या चॅप्टरला मागच्या लेक्चरमध्ये सुरुवात केली होती. मागच्या लेक्चरमध्ये आपण होमोजिनियस इक्विलिब्रियम म्हणजे काय, हेट्रोजिनियस इक्विलिब्रियम म्हणजे काय, त्याचप्रमाणे ट्रू इक्विलिब्रियम, मेटास्टेबल इक्विलिब्रियम आणि अनस्टेबल इक्विलिब्रियम या बेसिक टर्मिनॉलॉजीजबद्दल मागच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा केलेली आहे. आज त्याच्या पुढील ज्या बेसिक टर्म्स आहेत, ज्या फेज रूलमध्ये इनकॉर्पोरेट आहेत, अशा ह्या बेसिक टर्म्सची आपण आज डिस्कशन करणार आहोत. त्यात सर्वात पहिली जी बेसिक टर्म आहे सिस्टीम. आपण हा शब्द बऱ्याच वेळेस ऐकला आहे, सिस्टीम आणि सराउंडिंग. पहिल्यांदा सिस्टीम म्हणजे काय ते बघूयात आपण आता. बघा काय डेफिनेशन आहे सिस्टीमची. इट इज डिफाइंड ॲज पार्ट ऑफ युनिवर्स. सिस्टीम हा युनिवर्सचाच एक भाग आहे, पण तो कसा आहे, आयसोलेटेड फ्रॉम द अदर. इतर भागांपेक्षा त्याला आपण काय केलं आहे, आयसोलेट केला किंवा वेगळा केला. कशाच्या उद्देशाने? फॉर अ पर्पज ऑफ स्पेसिफिक स्टडी. सो सिस्टीम इट इज अ पार्ट ऑफ युनिवर्स विच इज आयसोलेटेड फ्रॉम अदर फॉर अ पर्पज ऑफ स्पेसिफिक स्टडी. त्याला आपण काय म्हणणार, सिस्टीम म्हणणार. एक एक्झाम्पल घेऊ त्याचं आपण. मित्रांनो, एक आपण कंटेनर घेतलेलं आहे, क्लोज कंटेनर आहे. या कंटेनरमध्ये आपण भरलं आहे वॉटर, आणि या कंटेनरमध्ये आपण हीटिंग ॲज वेल ॲज कूलिंग इक्विपमेंट्स पण वापरले. म्हणजे हीटिंग केल्यानंतर पाण्याचं कन्व्हर्जन कशामध्ये व्हायला सुरुवात होणार आहे, वेपर्समध्ये होणार. त्या वेपर्समध्ये हा जो पिस्टन आहे, हा पिस्टन कसा होणार आहे, अपवर्ड पोझिशनला जाणार आहे. ठीक आहे. मग तो किती एक्सपांड झाला, म्हणजे त्याचं प्रेशर किती चेंज झालं, किंवा या पाण्यावर समजा आपण प्रेशर अप्लाय केलं तर त्याच्या व्हॉल्यूममध्ये काय फरक पडतो, याचा अभ्यास आपण करतोय. कोणाचा अभ्यास करतोय आपण? फक्त वॉटरचा अभ्यास करतो. कशासाठी? प्रेशर व्हॉल्यूम टाईपच्या वर्कसाठी. मग हा जो पार्ट ऑफ युनिवर्स आहे त्याला आपण काय म्हणणार, मग सिस्टीम. काय डेफिनेशन आहे? इट इज अ पार्ट ऑफ युनिवर्स आयसोलेटेड फ्रॉम अदर फॉर अ पर्पज ऑफ स्पेसिफिक स्टडी. आपल्याला या वॉटरवर प्रेशर व्हॉल्यूम टाईपचा काय पद्धतीने परिणाम होतो हे आपल्याला अभ्यास करायचा आहे. फक्त वॉटरवर अभ्यास करायचा आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, आपण सिस्टीम म्हणणार. ओके. आता पुढची बेसिक टर्म आहे फेज. फेज मागेच आपण डिस्कस केलं आहे. फेज म्हणजे काय, तर स्थिती, किंवा त्याला आपण अजून एक शब्द देऊ शकतोय, अपीअरन्स. ओके. आता हा जो फेज आहे, हा फेज कशाने दाखवणार आहे, टी या सिम्बॉलने आपण फेज दाखवणार आहे. फेजची सुरुवातीला आपण डेफिनेशन बघूया आणि त्यानंतर त्याचं इलॅबोरेशन बघू. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फेज? फेज इज ए होमोजिनियस, म्हणजे एकजिनसीय, फिजिकली डिस्टिंक्ट अँड मेकॅनिकली सेपरेबल पार्ट ऑफ द सिस्टीम. फेज ही कशी आहे, होमोजिनियस पण आहे, होमोजिनियस आहे, त्याचप्रमाणे ती फिजिकली डिस्टिंक्ट आहे आणि मेकॅनिकल सेपरेबल पार्ट ऑफ द सिस्टीम आहे. त्या सिस्टीमच्या त्या घटकाला आपण काय म्हणणार आहोत, फेज म्हणणार आहोत. बघा आता याचं एक्झाम्पल घेऊया. बघा आपण एक सिस्टीम कन्सिडर केली आहे. या सिस्टीममध्ये, या बीकरमध्ये आपण काय घेतलंय, वॉटर, आणि काय घेतलंय, बेन्झिन. बेन्झिन आणि वॉटर हे इमिसिबल आहे, एकमेकांमध्ये न विरघळणारे आहे. त्यामुळे आपल्याला बेन्झिन आणि वॉटर या दोघांचं कंप्लीट त्या ठिकाणी काय दिसणार आहे, दोन सेपरेट लेअर दिसतील. ठीक आहे. आता खालच्या बाजूला कोणता आहे, वॉटर, आणि वरच्या बाजूला काय आहे, बेन्झिन. आणि याला आपण म्हणणार आहे याला काय म्हणणार आपण, लाईन ऑफ सेपरेशन. आता याला फेज म्हणता येईल का बघूया. बेन्झिन कोणत्या स्वरूपात आहे, लिक्विड स्वरूपात आहे. वॉटर पण कोणत्या स्वरूपात आहे, लिक्विड. म्हणून ते काय फॉर्म करत आहे, होमोजिनियस इक्विलिब्रियम. म्हणून फेज डिफाईन करण्यासाठी लागणारे पहिली जी कन्सेप्ट आहे ती कशी आहे, होमोजिनियस. हे दोघं फेज कसे आहेत, होमोजिनियस फेज आपल्याला दिसत आहे. फिजिकली डिस्टिंक्ट
म्हणजे आपल्याला दोन सेपरेट लेअर त्या ठिकाणी डोळ्यांनी स्पष्ट दिसत आहेत. खालची जी लेअर कशी आहे, वॉटरची लेअर आहे, आणि वरची कोणती आहे, बेन्झिनची लेअर आहे. आणि दोन लेअर एकमेकांपासून यापासून ते सेपरेट झाले, म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, लाईन ऑफ सेपरेशन. दोन लेअर आपल्याला स्पष्टपणे वेगळ्या दिसत आहेत, म्हणून त्या काय झाल्या, फिजिकली डिस्टिंक्ट. पुढचा शब्द काय आहे, मेकॅनिकली सेपरेबल. आपल्याला हा बेन्झिन आणि वॉटर एकमेकांपासून सेपरेट करायचं असेल तर आपण सेपरेटिंग फनेल घेणार. सेपरेटिंग फनेलमध्ये हे दोघं जे लिक्विड मिक्सचर आहे त्या ठिकाणी टाकणार आपण, आणि त्या सेपरेटिंग फनेलला आपण शेक करणार. मित्रांनो, वॉटरची डेन्सिटी कशी आहे, 1, आणि बेन्झिनची डेन्सिटी 0.87 आहे. वॉटर हे हेवियर असल्यामुळे वॉटर हे खालच्या बाजूला बसेल आणि बेन्झिन हे वरच्या बाजूला. बघा मित्रांनो, ही सेपरेटिंग फनेलची डायग्राम काढण्याचा प्रयत्न केला आहे. हे दोघं लिक्विड मिक्सचर आपण त्या सेपरेटिंग फनेलमध्ये घेतलं आहे. सेपरेटिंग फनेलला शेक केल्यानंतर आपल्याला असं दिसतंय की वॉटर खालच्या बाजूला येत आहे आणि बेन्झिन हे वरच्या बाजूला येत आहे. आपण हा, आणि ही काय आहे तुमची परत लाईन ऑफ सेपरेशन. आपण हा नॉब ऑन करणार. या लाईनपासूनचं लिक्विड खाली ड्रेन आउट होणार. ते काय ड्रेन आउट होतं आहे, वॉटर. खाली काय मिळालं आपल्याला, वॉटर. आणि सेपरेटिंग फनेलमध्ये काय झालं आहे, काय शिल्लक राहिलं आहे, बेन्झिन. म्हणजे बेन्झिन आणि वॉटर आपण हे एकमेकांपासून सेपरेट करू शकतो. म्हणजे ते काय झाले, मेकॅनिकली सेपरेट पार्ट ऑफ द सिस्टीम. म्हणून या लिक्विड मिक्सचरला आपण काय म्हणणार आहोत, फेज म्हणणार आहोत. सो फेज is defined as homogeneous, physically distinct, mechanically separable part of the system. त्याला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो, मग फेज. आणि तो फेज कशाने दाखवला जातोय, सिम्बॉल काय आहे, P. याच्यात नंबर ऑफ फेजेस किती दिसतात आपल्याला, 2 लिक्विड फेज दिसतात, एक वॉटरची, नंतर बेन्झिन. त्याचप्रमाणे मित्रांनो, लिक्विडच्या वरती लिक्विडचे काय असतात, वेपर्स असतात. म्हणजे या बेन्झिन आणि वॉटरच्या वरती ज्या वेपर्स आहेत त्या वेपर्स कोणाकोणाच्या असणार आहेत, कमी जास्त प्रमाणात बेन्झिन आणि वॉटरच्या. म्हणजे इथं कोणती फेज झाली, ही गॅस फेज झाली. म्हणजे नंबर ऑफ फेज किती झाल्या या ठिकाणी, 3, 2 लिक्विड आणि 1 गॅस. सो फेज ही त्याची डेफिनेशन आहे, इट शुड बी होमोजिनियस, फिजिकली डिस्टिंक्ट अँड मेकॅनिकली सेपरेबल पार्ट ऑफ द सिस्टीम. सेपरेशन आपण कशाने करू शकतो, आत्ताच आपण बघतो, सेपरेटिंग फनेलच्या माध्यमातून करू शकतो. हँड पिकिंग म्हणजे समजा आपण आपल्या घरी गहू ज्यावेळेस निवडतात, गव्हामध्ये काय असतात, थोडेफार प्रमाणात खडे असतात. खडे आणि गहू दोघांची फेज काय झाली, एकच फेज झाली. सो होमोजिनियस. आपल्याला खडे आणि गहू हे दोघं वेगवेगळे दिसत आहेत, त्यांचा आकार, त्यांचा रंग हे वेगळे, त्यामुळे ते काय झाले, फिजिकली डिस्टिंक्ट. आणि आपण खडे बाजूला करून सेपरेट करू शकतो, म्हणजे मेकॅनिकली सेपरेबल. हँड पिकिंगच्या माध्यमातून मेकॅनिकली सेपरेट करू शकतो, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत, फेज म्हणणार आहोत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट फेज. आता पुढे आपण बघणार आहोत नंबर ऑफ फेजेस. नंबर ऑफ फेज काय आहे त्याची डेफिनेशन, इट इज द नंबर ऑफ फिजिकली डिस्टिंक्ट स्टेट प्रेझेंट इन सिस्टीम. फिजिकली डिस्टिंक्ट म्हणजे आपल्याला 2 सेपरेट त्या ठिकाणी समजा फेज दिसत असतील तर नंबर ऑफ फेज किती झाले, 2. फिजिकली डिस्टिंक्ट म्हणजे आपण स्पष्ट त्या ठिकाणी त्यांचं आपण विभाजन करू शकतो. अशा पद्धतीचं फिजिकली डिस्टिंक्ट स्टेट किती प्रेझेंट आहे ते मोजणं म्हणजे काय, तर नंबर ऑफ फेजेस काढणं. एक्झाम्पल्स बघूयात त्याचे आपण. पहिलं एक्झाम्पल आहे मिक्सचर ऑफ गॅसेस. मिक्सचर ऑफ गॅसेसचं सगळ्यात रूटीन एक्झाम्पल आपण देऊ शकतो, ॲटमॉस्फिअर. मित्रांनो, या आपल्या वातावरणामध्ये आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी नायट्रोजन आहे, आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन आहे, आपल्या श्वासोच्छवासापासून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड आहे, त्याच्यानंतर कार्बन मोनॉक्साईड आहे, वॉटर वेपर आहे, आणि इतर काही गॅसेस ट्रेसेस अमाऊंटमध्ये. हे सगळे गॅसेस काय झाले, एकमेकांमध्ये मिक्स झाले का आपण असं म्हणू शकतो की एका रूमच्या एका भागाला फक्त ऑक्सिजन आहे, इतर भागामध्ये नायट्रोजन आहे, असं त्यांचं सेपरेशन झालं आहे का, नाही झालं. तर ते एकमेकांमध्ये काय झाले, मिक्स झाले. पण सगळ्यांची स्टेट कोणत्या स्वरूपात आहे, गॅसेस स्वरूपात आहे. म्हणून मिक्सचर ऑफ गॅसेसमध्ये नंबर ऑफ फेजेस किती येणार आहे,
नंबर ऑफ फेज किती येणार आहे, एकच येणार आहे, कारण की ते सगळ्यांची स्टेट कशी आहे, एकच स्टेट आहे, म्हणून नंबर ऑफ मिक्सर ऑफ गॅसेसमध्ये नंबर ऑफ फेजेस किती झाले, एक आलेले आहे. दुसरं एक्झाम्पल आपण घेऊया. दुसरं एक्झाम्पल काय म्हणतो आपण, 2 or more liquid which are miscible with each other. समजा आपण घेतलं आहे वॉटर आणि अल्कोहोल, हे दोघं आपण एकमेकांमध्ये स्टर केलं तर अल्कोहोल आणि वॉटर एकमेकांमध्ये काय होऊन जाणार आहे, मिक्सिबल होऊन जाणार आहे. किती फेज दिसेल आपल्याला, एकच फेज दिसेल. कोणती फेज दिसेल, लिक्विड फेज. मग मिक्सिबल लिक्विड जर असेल तर नंबर ऑफ फेजेस किती झाले, एक झाले. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल आपण घेऊ. लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ वेपर. वॉटर, वॉटरच्या वरती काय, वॉटरच्या वेपर्स. किती फेज दिसतात आपल्याला, 2 फेज. पहिली फेज कोणती आहे, लिक्विड वॉटर, आणि दुसरी कोणती आहे, वॉटर वेपर. मग या सिस्टीमसाठी नंबर ऑफ फेज किती झाले मित्रांनो, 2. इट इज द नंबर ऑफ फिजिकली डिस्टिंक्ट. एक लिक्विड फेज दिसते, दुसरी कोणती दिसते, वेपर फेज दिसते, म्हणून नंबर ऑफ फेजेस या सिस्टीमसाठी किती झाले, 2. इथं फक्त आपल्याला एकच फिजिकल फेज दिसते, म्हणून आपण काय म्हणणार, 1. ओके. समजा आपण पुढचं एक्झाम्पल घेऊयात. आता एक बीकर घेतला आहे, त्या बीकरमध्ये आपण सॉल्व्हंट घेतलं आहे, वॉटर आणि इतर कुठले सॉल्व्हंट आपण घेऊ शकतो. त्या सॉल्व्हंटमध्ये आपण काय ॲड केलं आहे, सोल्यूट ॲड केलं आहे आणि स्टर केलं. मग हा सोल्यूट समजा सॉल्व्हंटमध्ये कंप्लीट डिझॉल्व्ह होऊन गेला. सोल्यूट सॉल्व्हंटमध्ये कंप्लीट डिझॉल्व्ह होऊन गेल्यामुळे किती फेजेस दिसतील आपल्याला या ठिकाणी, एकच फेज. ती पण कोणती फेज असणार आहे, लिक्विड. सुरुवातीला सॉल्व्हंट कोणत्या फेजमध्ये होता, लिक्विड फेजमध्ये. सोल्यूट कोणत्या फेजमध्ये होता, सॉलिड फेजमध्ये. हा सोल्यूट त्या सॉल्व्हंटमध्ये स्टर करून आपण डिझॉल्व्ह केल्यामुळे सोल्यूट याच्यात पूर्णपणे डिझॉल्व्ह होऊन गेला आहे. त्यामुळे फक्त नंबर ऑफ फेज आपल्याला किती दिसणार या ठिकाणी, एकच. कोणती फेजेस आहे, फक्त आपल्याला लिक्विड आणि सोल्यूट प्लस सॉल्व्हंट काय तयार झालं या ठिकाणी, सोल्युशन. आणि सोल्युशन कोणत्या फॉर्ममध्ये आहे, लिक्विड फॉर्ममध्ये. म्हणून या वेळेस याच्यासाठी नंबर ऑफ फेज किती झाल्या, 1 झाल्या. पण समजा हा सोल्यूट त्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होत नाही आहे, काही प्रमाणात तो त्या ठिकाणी त्याचं अस्तित्व दाखवतोय. मग अशा वेळेस किती फेज राहतील, 2 फेज. एक सॉलिड फेज आणि दुसरी कोणती असणार आहे, लिक्विड फेज. सो मित्रांनो, फेजेस म्हणजे काय ते बघितलं, नंबर ऑफ फेजेस कशा कॅल्क्युलेट करायचं ते बघितले. आता पुढचा पार्ट आपण बघू, दॅट इज कॉम्पोनंट, नंबर ऑफ कॉम्पोनंट्स. मित्रांनो, पुढचा पार्ट आपण बघतोय नंबर ऑफ कॉम्पोनंट्स. नंबर ऑफ कॉम्पोनंट्स आपण दाखवणार आहोत सी या शब्दाने किंवा सी या सिम्बॉलने आपण नंबर ऑफ कॉम्पोनंट्स दाखवणार आहोत. डेफिनेशन काय नंबर ऑफ कॉम्पोनंट्सची, इट इज डिफाइंड ॲज द composition of each phase. हे सगळ्यात महत्त्वाचं. It is defined as the composition of each phase can be expressed either directly or by means of chemical equation. Composition of each phase. Example घेऊ मित्रांनो, एक सिस्टीम कन्सिडर करू. बघा, ही एक सिस्टीम घेतली. सिस्टीम कोणती आहे, आईस is in equilibrium with water and water is in equilibrium with water vapor. आईस कोणत्या फॉर्ममध्ये आहे, सॉलिड फॉर्ममध्ये. वॉटर कोणत्या फॉर्ममध्ये आहे, ऑब्विसली लिक्विड फॉर्ममध्ये. आणि वेपर कोणत्या फॉर्ममध्ये आहे तर गॅसियस किंवा वेपर फॉर्ममध्ये. नंबर ऑफ फेजेस किती झाले, 3 फेज आहे. ओके. बरं, आईसचं केमिकल कॉम्पोजिशन काय, आईस कशाचा बनलेला आहे, H2O. वॉटरचं पण केमिकल कॉम्पोजिशन काय, H2O. वॉटर वेपरचं पण केमिकल कॉम्पोजिशन काय, H2O. मग नंबर ऑफ कॉम्पोनंट्स म्हणजे काय, कॉम्पोजिशन ऑफ ईच फेज. इथं किती फेजेस आहेत, 3 फेजेस आहेत. पण तिघही फेजचं केमिकल कॉम्पोजिशन काय आहे, एकच आहे. म्हणून या सिस्टीमचा नंबर ऑफ कॉम्पोनंट्स किती येणार आहे,
नंबर ऑफ कॉम्पोनंट्स किती आहेत त्याचं एकच येत आहे. ओके, आता अजून एक एक्झाम्पल घेऊ. हा आपल्याला सल्फर रॉम्बिक फॉर्ममध्ये दिसतो. याची फेज आहे सॉलिड फेज. तोच सल्फर मोनोक्लिनिक फॉर्ममध्ये पण दिसतोय, त्याची पण फेज आहे सॉलिड. हा सल्फर लिक्विड फॉर्ममध्ये दिसतोय, याची फेज झाली लिक्विड. आणि तोच सल्फर कोणत्या फॉर्ममध्ये दिसतोय, गॅसियस फॉर्ममध्ये किंवा वेपर फॉर्ममध्ये दिसतोय. मग टोटल फेजेस किती झाले या ठिकाणी, 1 2 3 and 4. 2 solid phase, 1 liquid phase and 1 vapor phase. Total phases P is equal to किती आले, 4 आले. पण या रॉम्बिक सल्फरचं कंपोजिशन काय असणार आहे, रॉम्बिक सल्फर कशाचा बनलेला आहे, सल्फरचा. मोनोक्लिनिकचं पण कंपोजिशन काय असणार आहे, सल्फर. लिक्विड सल्फर असेल किंवा सल्फर वेपर असेल, या सगळ्यांचं कंपोजिशन पण काय असणार आहे, कशाने दाखवणार आहे ते, सल्फर. मग नंबर ऑफ कॉम्पोनंट्स कशाने दाखवणार आपण, सी ने दाखवणार. मग याच्यासाठी सगळ्यांचं कंपोजिशन काय आहे, सल्फर आहे. मग नंबर ऑफ कॉम्पोनंट या सल्फर सिस्टीमसाठी पण किती येणार आहे, किती येणार आहे, 1. ओके, सो हे 1 कॉम्पोनंटचे एक्झाम्पल झाले. पुढचं आपण एक्झाम्पल घेऊयात आता, डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. बघा मित्रांनो, पुढचं एक्झाम्पल आपण घेतोय डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटचं विघटन केलं तर आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड मिळते. बरं, या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट कोणत्या फेजमध्ये, सॉलिड. कॅल्शियम ऑक्साईड पण कोणत्या फेजमध्ये, सॉलिड. आणि CO2 कोणत्या फेजमध्ये आहे, वेपर किंवा गॅस. टोटल फेजेस किती झाले या ठिकाणी, 3 फेजेस झाले, 3. पण ही जी सिस्टीम आहे ही आपण 2 कॉम्पोनंटच्या सहाय्याने आपण ती इलॅबोरेट करू शकतो. आता ती कशा पद्धतीने इलॅबोरेट करणार ते आपण बघू. मी आत्ताच काय सांगितलं, डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड मिळालं. ही जी सिस्टीम आहे आपण ही 2 कॉम्पोनंटच्या मदतीने दाखवू शकतो. कोणकोणते कॉम्पोनंट्स आहेत, कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम ऑक्साईड. तर समजा मला काय दाखवायचं, कोणती फेज दाखवायची, कॅल्शियम कार्बोनेट. मग त्याचं कंपोजिशन कसं लिहिणार मी, CaCO3 प्लस 0 कॅल्शियम ऑक्साईड. आता पुढची फेज आहे आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड. ती आपण कशी लिहिणार, 0 CaCO3 प्लस कॅल्शियम ऑक्साईड. पुढची फेज आहे CO2. कसं लिहिणार आपण, CaCO3 मधून काय मायनस केलं आपण, कॅल्शियम ऑक्साईड. काय शिल्लक राहणार मग, CO2. मग ही जी सिस्टीम झाली, या सिस्टीमचं नंबर ऑफ कॉम्पोनंट्स किती आले, 2 आले. ओके, सो आतापर्यंत आपण सिस्टीम म्हणजे काय ते बघितलं, फेज म्हणजे काय ते बघितलं, नंबर ऑफ फेजेस कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघितलं. त्याच्यानंतर नंबर ऑफ कॉम्पोनंट्स कशी कॅल्क्युलेट करायचं ते बघितलेलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिग्री ऑफ फ्रीडम आणि ॲक्च्युअल फेज रूल कशा पद्धतीने इलॅबोरेट करतात ते आपण